तर कालचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल, तर मी आलेली होते बाहेरगावी, म्हणजेच मी जिंतूरला आलेली आहे माझ्या मोठ्या नंदेच्या घरी. तर इथं कशाची तयारी चालू आहे ते तुम्हाला मी सांगते. या दोघीने मस्त असं फुलाचं आणि रांगोळीचं डेकोरेशन केलेलं आहे. तर इथे येणार होत्या माताजी इथे, कारण ना ग्रंथ वाचनाचा समाप्तीचा दिवस होता. तर त्याच्यासाठी माझ्या नंदेनी त्यांना भोजनासाठी निमंत्रण दिलेलं होतं. त्यासाठी त्या येणार आहेत. तर त्यामुळे एवढी सुंदर अशी डेकोरेशन केलेलं आहे. आणि ताईने भरपूर प्रमाणामध्ये व्यवस्था केली होती जेवणाची, कारण सगळ्यांनाच कॉलनीमध्ये आमंत्रण होतं आणि आम्हाला पण होतं. तर त्यासाठी आम्ही आलेलो आहोत जिंतूरला. तर पहा किती मस्त असं डेकोरेशन झालेलं आहे आणि लेडीज पण येऊन बसलेल्या आहेत. आता होणार आहे माताजींचं आगमन, त्यासाठी इथं सगळ्या येऊन बसलेल्या आहेत आणि सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे. गौतम मूर्ती वगैरे सगळं एकदम व्यवस्थित. आणि पहा, ही माझी मुलं मस्त एन्जॉय करत होते आणि इकडे ताई सगळी व्यवस्था कशी चालू आहे हे पाहत होत्या. तर पहा, आता होणार आहे माताजीचं आगमन. तर त्या आलेल्या आहेत आणि भरपूर अशा लेडीज जास्त प्रमाणामध्ये आलेल्या आहेत. जेंट्सपेक्षा लेडीज खूप आलेल्या होत्या आणि खूप छान असं स्वागत पण झालेलं आहे माताजींचं. तर त्यानंतर सर्व आम्ही आतमध्ये गेल्याच्या नंतर तथागताचे आणि बाबासाहेब आंबेडकरांचे पूजन करण्यात आले. त्यांना दीप आणि फुलं वगैरे ठेवण्यात आले. तर पहा किती छान असं, म्हणजे प्रसन्न वाटते, वातावरण खूप छान. त्याच्यानंतर माताजींना धम्म उपदेश दिले, त्यांचे काही अनुभव सांगितले आमच्याशी. खूप छान वाटलं हे सगळं ऐकून. त्याच्यानंतर जेवणाची व्यवस्था झाली, सगळ्यांनी जेवण केलं आणि आम्ही पहा मस्त असं वातावरण होतं. त्याच्यामुळं ना खाली ताईचं गार्डन होतं, आम्ही त्या गार्डनमध्ये गेलो होतो. तर मस्त झाडं वगैरे लावली होती आणि तुम्हाला तर माहितीच आहे, मला झाडांचा खूप उल्हास आहे ते लावण्याची करण्याची. तर पहा असं वाटत होतं की आम्ही शेतातच गेलेलो आहे. तर इथे चमकुरा, गुलाबाची झाडं आणि बाकी वांग्याची वगैरे खूप अशी झाडं लावलेली आहेत ताईने. तर मी तिथून ना येलो कलरचा गुलाबाचं जे प्लांट होतं ते घेऊन आलेली आहे. तर मला दाखवून मी ते त्याला फुलं आल्याच्या नंतर. आणि त्याच्यानंतर मी जी पूजा मांडलेली होती ते मस्त असा फोटो काढला. मला खूप छान वाटलं डेकोरेशन. आणि भेटूया आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.